खरं तर पन्हागडाचं आणि महाराजांच्या इतिहासाचं, मध्ययुगीन इतिहासाचं खूप वेगळं एक महत्त्व आहे. आणि म्हणून पन्हागडाला मध्ययुगामध्ये दख्खन दौलत म्हटलं जायचं. आणि महाराजांनी सुद्धा त्यावेळेला उल्का शस्त्र वापरलीत, म्हणजे अग्निबाण वापरलेत त्यावेळेला. आणि मावळ्यांनी छापा टाकून एका दिवसामध्ये पन्हागड जिंकून घेतला. म्हणून महाराजांनी मशालीच्या उजेडात, त्यावेळेला चंद्रज्योती असायच्या, त्यांचा खूप मोठा प्रकाश पडायचा, त्यावेळेला मशाली असायच्या, मेहताबा असायच्या, म्हणजे हे सगळे ही त्यावेळीची प्रकाश टाकणारी साधनं आहेत. तर ती सगळी साधनं लावून महाराजांनी रात्रीच्या रात्री पन्हागडाची शोभा पहिली, असं परमानंद म्हणतो. हा वेढा किती कडक होता, तर परमानंद म्हणतोय की या वेड्यातून पिपिलिका सुद्धा, म्हणजे मुंगी सुद्धा आत बाहेर करू शकत नाही, इतका कडक वेढा सिद्धी जोहरनं घातलेला होता.